चेक करूया. वाटी बारीक करून घेतला कांदा आणि आता या स्टेजला गरम मसाला ऍड करू. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. मला थंबनेल वरून समजलंच असेल, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झणझणीत चिकन किमाची रेसिपी. तर चिकन किमा बनवणं खूप सोपं आहे, वेगवेगळे व्हर्जन्स आहेत, व्हरायटी आहेत. पण आज मी तुमच्यासोबत अगदी सोपी आणि सिंपल रेसिपी शेअर करणार आहे. यामध्ये आपण दही, लिंबू काही ऍड नाही करणार आहोत, पुदिना सुद्धा ऍड नाही करणार आहोत. घरात जे आपले बेसिक खडे मसाले असतात त्यामध्येच आपण हा चिकन किमा बनवून तयार करणार आहोत. परफेक्ट रंग, परफेक्ट टेक्स्चर, परफेक्ट कन्सिस्टन्सी असणार आहे आणि अगदी आपण बाहेर हॉटेलमध्ये, रेस्टॉरंट्समध्ये खातो तसा किमा बनवून रेडी होणार आहे. तर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल कसा बनतो हा चिकन किमा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हा चिकन किमा बनवण्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी मी इथे चिकनचा किमा करून घेतलाय. त्याचसोबत एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलाय, टोमॅटोची प्युरी घेतली आहे आणि आलं लसूण पेस्ट घेतली आहे. एक 2 मोठे चमचे घ्यायचे आलं लसूण पेस्ट. हळद घेतली आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे, गरम मसाला घेतलाय, बटर घेतलाय 1 क्यूब. त्याचसोबत धना पावडर घेतली आहे, स्लीट करून अशा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि खडे मसाले घेतलेत. तर खडे मसाल्यांमध्ये मी इथं घेतलं जिरं, काळी मिरी, लवंग, दालचिनी, हिरव्या इलायच्या घेतल्यात 2 आणि तमालपत्र घेतलं. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला हा झणझणीत खमंग चिकन खिमा बनवण्यासाठी. तर सगळ्यात आधी मी इथे कढईमध्ये तेल तापवून घेतेय. साधारणतः 2 मोठे चमचे तेल ऍड करतेय मी. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणखी 1 चमचा ऍड करतेय आणि त्याचसोबत ऍड करते 1 बटर क्यूब. छान बटर मेल्ट होऊ द्यायचंय आणि तेल सुद्धा छान तापू द्यायचंय. इथे बघा बटर छान मेल्ट झालंय आणि तेल सुद्धा व्यवस्थित तापलं गेलंय. आता या स्टेजला यामध्ये मी ऍड करणार आहे सगळे खडे मसाले. तेजपत्ता, इलायची, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि जिरं. जिरं 1 मोठा चमचा घेतलाय. हे खडे मसाले छान 1 मिनिटभर तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे. जस्ट 30-40 सेकंड मला फ्राय केलाय तेलामध्ये आणि लगेचच यामध्ये ऍड करते 1 मोठी वाटी बारीक करून घेतलेला कांदा. कांद्यालाही छान गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर परतवून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये. तर खूप झटपट आणि कमी साहित्यात अशी बनणारी रेसिपी आहे, पण फारच कमाल लागते ही चिकन किमाची रेसिपी. एक साधारणतः 4 ते 5 मिनिटं लागतील हा कांदा छान परतवून व्हायला. हाय फ्लेमवरतीच मी कांद्याला फ्राय करते. कांदा थोडासा परतत आला की यामध्ये मी ऍड करणार आहे आलं लसूण पेस्ट आणि स्लीट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या नक्की ऍड करायच्यात, त्याने खूप छान फ्लेवर येतो चिकन किमाला. खूप सुंदर सुवास येतो आत्ताच या मसाल्याचा, या बेसचा, किम्याच्या. इथे बघा मस्त रंग चेंज होऊ लागलाय कांद्याचा आणि आलं लसूण पेस्टही व्यवस्थित परतली गेली. कच्चा फ्लेवर निघून गेला आलं लसूण पेस्टचा आणि मिरचीही व्यवस्थित फ्राय होऊ लागली. इथे बघा मस्त कांदा परतला गेला, छान गोल्डन ब्राऊन कलर आला आणि एकसारखा फ्राय झाला तेलामध्ये कांदा. आता या स्टेजला यामध्ये मी ऍड करणार आहे टोमॅटो प्युरी. 1 मोठी वाटी ऍड करते, कारण इथे आपण दही किंवा लिंबू यूज नाही केलाय त्यामुळे. छान टोमॅटो प्युरीला सुद्धा आपल्या कांद्यासोबत परतवून घ्यायचंय. कच्चा फ्लेवर निघून गेला पाहिजे टोमॅटोचा. बघू शकतो तुम्ही काय मस्त कलर आलाय आता टोमॅटोमुळे. इथे बघा साधारणतः 2 ते 3 मिनिटं झालेत आणि छान परतली जाते टोमॅटो प्युरी. आणखी 1-2 मिनिटं मी फ्राय करून घेते. इथे बघा टोमॅटो प्युरी पूर्ण व्यवस्थित परतली गेली आहे आणि ड्राय झाला हा मसाला व्यवस्थित. आता या स्टेजला यामध्ये मी ऍड करणार आहे पावडर स्पायसेस. तर पावडर स्पायसेसमध्ये मी सगळ्यात आधी ऍड करते हळद 1 छोटा चमचा, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर ऍड करते, 1 मोठा चमचा धना पावडर ऍड करते आणि 1 साधारणतः 1.5 चमचा मोठा 1.5 चमचा गरम मसाला. गरम मसाला जास्त ऍड करायचा, त्याने छान फ्लेवर येतो. आणि ह्याला छान मिक्स करते आपल्या ह्या टोमॅटो आणि कांद्याच्या बेस सोबत. आता ह्या ड्राय इन्ग्रेडियंट्सलाही छान
1 मिनिटभर परतवून घेते मी. करपुण्यात हे मसाले म्हणून एक मोठा चमचा गरम पाणी ऍड करते. पाणी गरम करूनच ऍड करायचं आहे. त्याने छान रंग टिकतो आणि चवही टिकते मसाल्याची. थंड पाणी नाही ऍड करायचं. इथे बघा काय मस्त दिसतो हा बेस. आत्ताच परफेक्ट रंग आलाय. आणखी थोडंसं पाणी ऍड करते. आणि 5 मिनिटं हा मसाला शिजू देते मी असाच. तर इथे बघा एक 2 ते 3 मिनिटं झालेत आणि मस्त हा मसाला परतला गेलाय. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे, परफेक्ट थिकनेस आहे आणि परफेक्ट रंग सुद्धा आला ह्या मसाल्याला. आता या स्टेजला यामध्ये मी ऍड करणार आहे चिकन किमा. आणि या किम्यालाही या आपल्या मसाल्यासोबत मिक्स करते. हाय फ्लेमवरतीच छान 4-5 मिनिटं मी परतून घेते. आणि मी जास्त बारीक किमा नाही बनवलाय, थोडासा मीडियम साईज इथंच बनवलाय. कारण जसं जसं हा शिजला जातो तसा बारीक होतो, आणखी श्रिंक होतं चिकन. त्यामुळे थोडंसं मीडियम साईजमध्येच मी किमा बनवून घेतला. एक 4-5 मिनिटं हाय फ्लेमवरती झाला आता परतून घेते मी. छान परतून घ्यायचं जेणेकरून कच्चेपणा निघून जाईल चिकनचा. जो वास असतो, उग्र वास, तोही निघून जातो. त्यामुळे हाय फ्लेमवरती ह्याला 2-4 मिनिटं असंच परतून घ्यायचं. आणि आता या स्टेजला यामध्ये मी ऍड करणार आहे चवीनुसार मीठ. सगळ्यात शेवटी ऍड करते मीठ. मीठही ऍड करून पुन्हा चांगलं परतून घ्यायचं. ह्याला मिक्स करायचंय. आणि आता झाकतीये. ह्याला झाकून एक आणखी 4 मिनिटं वाफ काढून घेते छान स्लो टू मीडियम फ्लेमवरती. तर इथे साधारणतः 1-2 मिनिटं झालेत. चेक करूया. बघा चिकन व्यवस्थित शिजू लागले आणि खूप सुंदर सुवास येतो ह्याचा. आता तुम्ही हवं तर ह्या स्टेजला अशीच थिकनेस, मला जर कोरडा किमा हवा असेल तर ठेवू शकता. मला थोडंसं ग्रेव्ही हवी आहे, अगदी थोडीशी लतपतीत अशी. तर त्यामुळे मी आणखी थोडंसं गरम पाणी ऍड करते यामध्ये, जेणेकरून परफेक्ट कन्सिस्टन्सी येईल ह्याला. बघा अगदी थोडंसं पाणी ऍड केलं. आणि आणखी थोडासा गरम मसाला ऍड करते वरून. आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता इथे गॅसची फ्लेम स्लो करते मी आणि ह्याला झाकून पुन्हा छान शिजवून घेते. एक साधारणतः 5 ते 7 मिनिटांसाठी. आता याला मी असं सोडते. 5 ते 7 मिनिटांनंतर चेक करूयात. वा बघा काय परफेक्ट रंग आणि परफेक्ट टेक्स्चर आलंय या किम्याला. माझ्या घरी असा मीडियम साईज थिकनेसचा किमा आवडतो, त्यामुळे मी असा ठेवलाय. तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी बारीकही करू शकता. पण बघा व्यवस्थित शिजला गेलाय, परफेक्ट टेक्स्चर आलाय आणि परफेक्ट रंग सुद्धा आलाय. काय कमाल दिसतोय. आणि इथे झालाय रेडी आपला हा चमचमीत चिकन किमा रेडी. आणखी एक बटर क्यूब ऍड करते, कोथिंबीर. तर बघितलं तुम्ही किती सोपं आणि झणझणीत हा किमा बनवून रेडी झालाय. परफेक्ट टेक्स्चर, परफेक्ट रंग आणि अगदी झटपट बनणारी अशी ही रेसिपी होती. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटत पुन्हा एका छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.